तर नमस्कार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाचे पैसे जमा झालेले आहेत. 17 तारखेला, काही जणांना 16 तारखेला महिलांच्या अकाउंटवर हे पैसे जमा झालेले आहेत. तर ज्यांना हे पैसे मिळालेले नाहीत त्यांचा नेक्स्ट इन्स्टॉलमेंट हे 27 ऑगस्ट या तारखेला पाठवण्यात येणार आहे. जरी कुणाला पैसे मिळालेले नसेल त्या महिलांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि ज्या महिलांना पैसे मिळाले आहेत त्यांनी बँकेत जाऊन लगेच पैसे काढण्याची घाई करायची नाही आहे. ते पैसे कुठे पळून जाणार नाही आहेत, ते तुमच्या अकाउंटवरच राहणार आहेत. काही महिलांच्या अशा गैरसमज त्यांना पसरवण्यात आलेला आहे की ते पैसे पुन्हा सरकार काढून घेतील. तसं काही होणार नाही आहे. तरी तुम्ही निश्चित राहायचं आहे. ते पैसे काढण्यासाठी तुम्ही बँकांमध्ये गर्दी करायची नाही आहे. ऑलरेडी बँकांमध्ये आधार कार्ड सीडिंग करण्यासाठी, जे काय आधारला तुमचं बँक अकाउंट सीडिंग म्हणजे लिंक करण्यासाठी खूप गर्दी आहे प्रचंड प्रमाणात महिलांची. त्यामुळे पैसे काढण्याची घाई करायची नाही आहे. आणि ज्या महिलांना पैसे मिळालेले नाही आहे त्यांचा नेक्स्ट इन्स्टॉलमेंट 27 तारखेला येणार आहे. निश्चित राहायचं आहे. जरी ह्या महिन्यामध्ये पैसे आलेले नाही तर नेक्स्ट महिन्यामध्ये 4,500 रुपये हे तुमचे 3 हप्त्याचे पैसे तुमच्या अकाउंटवर येतील. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्ही एकच काम करायचं आहे. ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्यांनी आधार सीडिंग करणे गरजेचं आहे. तर आधार सीडिंग हे ऑनलाईन पण करता येतं, त्यानंतर बँकेमध्ये पण करता आपल्याला येऊ शकतं. तर अशा 4 बँक आहेत की त्याचं सेडिंग आपण ऑनलाईन करू शकतो. ऑनलाईन सेडिंग कसं करतात याचा मी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर शेअर केलेला आहे. तो तुम्ही कृपया पाहायचा आहे. कशा पद्धतीने आपल्याला आधार कार्ड सेडिंग करायचं आहे. आता समजा जर तुमची SBI बँक असेल, स्टेट ऑफ इंडिया, तर तुम्हाला बँकेतच जाऊन सीडिंग करावं लागणार आहे. म्हणजे तुमचं आधारला बँक अकाउंट हे लिंक करावं लागणार आहे. तर ज्या महिलांच्या अकाउंटवर पैसे आलेले नाही आहेत त्यांनी यापूर्वी जर असं पण काही महिलांना समस्या आली आहेत की त्यांचं ऑलरेडी दुसरं अकाउंट सीडिंग होतं म्हणजे लिंक होतं. त्या अकाउंटवर त्यांचं पैसे गेलेले आहेत, बट ते अकाउंट त्यांचं बंद आहे. तर तुम्ही ते बँकेमध्ये जाऊन चौकशी करा. आपल्याला तिथून डिलिंक करून म्हणजे डिसीडिंग करून पुन्हा आपल्याला नवीन खातं हे सीडिंग करावं लागणार आहे. हे जरा किचकट प्रोसेस असल्यामुळे महिलांना खूप अडचणीला समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. तरी आम्ही खूप सारे व्हिडिओ क्रिएट करून लोकांना मदतीचा एक प्रयत्न करत आहोत. कमेंटमध्ये नक्की कळवा. जर कुणाला काय अडचण येत असेल तर नक्की आम्ही तुम्हाला हेल्प करू. तर आधार सीडिंग हे कसं करायचं याचा पण एक व्हिडिओ तुम्हाला बनवलेला आहे. ही योजना चालू राहणार आहे त्यामुळे कुणी काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. अजून त्यांच्यासाठी ही एक खुशखबर आहे महिलांसाठी. जर तुमच्या नावावर गॅस कनेक्शन असेल त्याचे पण तुम्हाला हे पैसे मिळणार आहे. त्यामुळे डबल लाभ होणार आहे ह्या योजनेचा महिलांनी त्यासाठी तुम्ही डॉक्युमेंट वेळेवर तुमचे क्लिअर करणे गरजेचं आहे. अजून सरकारकडून एक खुशखबर पण आहे. ज्यांचं आधार हे सीडिंग नसणार आहे, केलेले नाही आहे, त्यांना, ज्या महिलांना पैसे मिळालेले नाही आहे त्यांचं युद्धपातळीवर सरकारकडून पण आधार कार्ड तुमचं जे काय सीडिंग करण्याचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळं महिलांना हा एक प्लस पॉईंट आहे. तुम्ही बँकेमध्ये जाऊन पण तुम्ही फॉलोअप घेऊ शकता किंवा तिथं जाऊन सीडिंग करू शकता. जर सरकारकडून जर लवकरात लवकर हे प्रयत्न केले गेले तर लवकर तुम्हाला 2 दिवसात पण तुमच्या अकाउंटवर पैसे येतील. पण आज शनिवार रविवार आल्यामुळे बँका पण शक्यतो बंद असल्यामुळे थोडा जरा विलंब होणार आहे. बट 27 तारखेपर्यंत तुम्ही वाट पहा. 27 तारखेपर्यंत नक्कीच तुमच्या अकाउंटवर तुम्हाला पैसे भेटतील.
अजून ज्या महिलांचा मोबाईल नंबर बँकेमध्ये अपडेट नसेल तर त्यांनी कृपया करून बँकेमध्ये पण जाऊन चेक करू शकता की आपल्या पासबुकवर पैसे आलेले आहेत किंवा नाही. कारण की बरेच महिलांच्या बँकेला अकाउंट नंबर हा अपडेट नसतो, त्यामुळे त्यांना SMS येत नाही. आता मी जेवढे फॉर्म भरले होते काही महिलांना SMS नाही आला, बट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत. त्यांनी काय करायचं आहे, कृपया करून एक तर कस्टमर केअरला नंबर कॉल करणे आणि त्यांना आपले जे काय बॅलन्स इन्क्वायरी तिथे आपण चेक करू शकता. अदरवाईज आपण बँकेमध्ये जाऊन पण चेक करू शकता. कृपया करून बँकेमध्ये जाण्याचा टाळा शक्यतो, कारण की प्रचंड प्रमाणात महिलांनी ज्यांच्या अकाउंटवर पैसे आले ते विड्रॉल करण्यासाठी म्हणजे पैसे काढण्यासाठी गर्दी केलेली आहे. ज्या महिलांना आले नाहीत त्यांनी आधार सीडिंग करण्यासाठी गर्दी केली आहे. त्यामुळे बँकेवर प्रचंड प्रमाणात मोठा ताण आलेला आहे. कृपया करून शक्यतो जेवढे काही सायबर कॅफे असन, सेतू केंद्र असन किंवा नेट कॅफे असन, इथनं तुम्ही या गोष्टीचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. किंवा शक्यतो यूट्यूबवर पण सर्च केलं, गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला बरेचपैकी माहिती मिळून जाईल की काय करावे लागणार, कोणत्या गोष्टी करावं लागणार. त्यांचा पण नंबर दिलेला असतो, त्यांना पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंटमध्ये तुम्हाला जे काही अडचणी असेल ते विचारू शकता. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांना शेअर करायचा आहे, जेणेकरून ज्यांना पैसे मिळालेले नाही आहेत त्यांना हा व्हिडिओ खूप म्हणजे मदतीसाठी येऊ शकतो. तर धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओसाठी. अजून कृपया करून जर कुणाला सीडिंग हे काही जे समस्या येत आहेत त्यांच्यासाठी पण अजून व्हिडिओ मी ह्या चॅनलवर शेअर केला आहे. कृपया तो तुम्हाला पाहायचा आहे. धन्यवाद.